महत्वाचा सामना खेळवायचा बाकी आहे आणि भारतीय वेळेनुसार 4:28 झालेली आहेत आणि अजून या सामन्याचे 7 षटकांचा खेळ बाकी आहे. तरी आपण वेळ कमी घ्या प्लीज. हितेश सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर लॉंग रनअपने ओव्हर द विकेट पहिला चेंडू टाकेल संतोष कोहली यांच्यासाठी. भरपूर प्रेक्षक वर्ग देखील गेले 2 दिवस या क्रीडानगरीमध्ये सामना पाहण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिले. सर्वांचं शाब्दिक सन्मानी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इनफिल्डच्या वरून चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे चेंडू अडवला जातोय. चांगली क्षेत्ररक्षण मात्र तितकीच स्ट्राईक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 9 धावा. संतोष कोहली सुकेश डाकी निलेश पाटील यांनी देखील स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. तिन्ही दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आपल्या अंजूर गावाच्या खेळाडूंसाठी यांचं भरपूर योगदान नेहमीच राहिलेलं आहे. बघूया फटका उडवलाय उंची जास्त लांबी कमी आणि काऊ कॉर्नरवर इथे मात्र झेल संपन्न केलेले आहे. रोहित त्याच्याकडून दुसरा आदरा बसतोय. नवव्या धावसंख्येवर दुसरा आदरा बसतोय हुमसाई दाबा 11 संघाला. आता मात्र दर्पण आणि चिराग निश्चितच होमसाई दाबा संघाचा चिराग जेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी किंवा गोलंदाजी करायला येतो तेव्हा विलास स्मृती राणाल संघाच्या चिराग मालियाची आठवण होते. जेवण पाटील भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि हा चिराग अंजूर गावचा आहे. पाहूया नॉन स्ट्राईकवर आहे. समोर दर्पण गोलंदाज हितेश बॉलर टू ड्राईव्ह विशप मध्ये चेंडू खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी सुरेख पैकी एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावर. संतोषजी कोहली बघा आपला हा राखीव खेळाडू आपण आपल्याकडे असेल तर आपण समोरच्या कक्षामध्ये पाठवा प्लीज. होमसाई दाबा 11 चला वेळ कमी घ्या. बघा सुकीची डाकी आपल्यालाच पुढील एक मेगा फिनाले सामना अजून खेळायचा आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघांनी वेळेचं सहकार्य करा. चिराग साठी हा चेंडू फटका उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केल्यात पैकी थोडीशी खराब झाली होती. लेजित थ्रो होता. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. पहिली धाव देखील चांगली फास्ट मध्ये घेतली होती. सिंगल मधून डबल कन्वर्ट केलेली आहे. एक चांगली रणनीती चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. चिराग आणि दर्पण धावसंख्या 12 या आकड्यावर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. ते मात्र हाफ स्ट्रायकर चेंडू उंची जास्त आणि लांबी देखील तितकीच. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा
3चा खेळ सुरू आहे. वेल कमी घ्या बघा प्लीज मित्रांनो. सूर्य अस्ताला चालले, थोडंसं ढगाळ वातावरण, दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम, अतिशय चांगला चेंडू, अपेक्षित उचली दिली होती. गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. अप्रतिम. इष्टरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. इष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण इष्टरक्षकामार्फत. निर्धाव चेंडू. 15 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. पाहूया ओमसाई धाबा 11 संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय भूमी एंटरप्राइजेस या संघासमोर. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता, मात्र हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये. चिराग याला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो. धावसंख्या 22 आकड्यावर. बघा कुठेतरी सुकेशाने 7 धावा, त्यानंतर हितेशाने 12 दिल्या होत्या. तर रोहित यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त धावा खर्च केले 3. एक चांगले षटक आतलतोय आपल्या संघासाठी रोहित. बावीस धावसंख्या. रोहित याचा चेंडू जास्त वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. फेकी देखील सुरेख आणि बिमार. निश्चितच गोरख पाटील हा चेंडू बिमार घोषित केलेला आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. 1+1 अशा 2 धावा येतील या चेंडूवर. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 24 धावा. म्हणजे रोहित याला चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. 24 धावसंख्या आणि हा चेंडू फ्रीड असेल. 16 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्यात. ओमसाई धाबा 11 प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाज रोहित चिराग साठी आणि ते शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेग शिमारशीकडे चेंडू अडवला होता. एकच धाव. धावसंख्या झाली ती 25 धावा. शेवटचा चेंडू असेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. भूमी एंटरप्राइजेस संघाचा गोलंदाज रोहित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. निश्चितच डावखोर आणि उजव्या हाताचे फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतात तेव्हा क्षेत्ररक्षणाची थोडी दमछाक आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. वेलकम तुकारामजी पाटील समाजसेवक अंजूर यांचं या क्रीडानगरीमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये बक्षीस समारंभासाठी खास करून त्यांचं शुभ आगमन झालेलं. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. म्हणजे बघा रोहित यांनी देखील एक चांगले षटक आपल्या संघासाठी हाताळलेले. फक्त 6 धावा. सुकेश यांनी 7 आणि हितेश यांनी 12 अशा एकूण 25 धावा झालेल्या आहेत. येणारे 6 चेंडू सांगून जातील. वेलकम सुस्वागतम. श्री सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये अंजूर ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नैना मोहनजी मनेरा आणि समाजसेवक मोहनदादा मनेरा यांचं शुभागमन. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आणि निश्चितच बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ही सर्व मान्यवर मंडळी आपल्या व्यासपीठाकडे येत आहेत. अंजूर ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समाजसेविका नैना मोहन मनेरा आणि समाजसेवक मोहनदादा मनेरा यांचं मंचावर शुभागमन. वेलकम सुस्वागतम. तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येईल आतिश. मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना संतोष कोहली यांचा संघ ओमसाई धाबा 11 आणि सुकेश डाके यांचा संघ भूमी एंटरप्राइजेस.
या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल. तर निलेश पाटील सारा इंटरप्राइजेस संघ फायनल मध्ये पोहोचलेले. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्न सफल. फलंदाज आपल्या टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. धावसंख्या झाली ती 27 धावा. 2 बाद 27. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. श्री सिद्धिविनायक अंजूर आयोजित अंजूर बिग बॅश क्रिकेट लिंक स्पर्धेचा हा दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहतोय. ते मात्र फटका केसलाय चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम झेल. इथे मात्र चिराग याची खेळी होते फेल. तिसरा आदरा बसतोय ओमसाई दाबा 11 संघाला. रावताचा समाचार घेता येत नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने हलत पुढे सरकते ती 3 बाद 29. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू मित्र आणि मंचावर उपस्थित बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन वेलात वेल काढून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सोनू आतिश बॉलिंग मार्कवर. ते बॅटची कडा, चेंडू जातोय शॉट दरम्यान सुकेश डाकी चेंडूला अडवत आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती. धावसंख्या झाली ती 30 धावा. बघा कुठेतरी धावगतीला थोडस लगाम तिसऱ्या षटकानंतर लागलो. तर सुकेश यांनी देखील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. हितेश यांनी दुसऱ्या षटकामध्ये 12, रोहित यांनी तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि आतिश देखील रोहित याच्यात पावलावर पाऊल ठेवून षटक हातलतोय. ते फटका केलेत. रोहित चेंडूच्या समोर आहे. एकापेक्षा जास्त काही येणार नाहीये. यष्टीरक्षकाची थोडीशी अतिघाई झाली होती. मात्र फलंदाज तयारीत नव्हते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एकाच धावेवर समाधान मानावं लागले. धावसंख्या झाली ती 31 आणि शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच पेक्षा दुसरा सेमीफायनलचा सामन्याचा स्कोर कुठेतरी थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतोय. 31 वरून पाहूया शेवटच्या अतिशयच्या चेंडूवर सोनू किती धावा वसूल करतोय. बोलेटो ड्राईव्ह विसेप मध्ये चेंडू खेळलेत. लॉंग ऑफ वर चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. इथे तिसरी धाव देखील पूर्ण आणि बघता बघता जिथे 1 होती 2, 3 आणि 3 चौथ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष असेल ते भूमी एंटरप्राइजेस सुकेश डाकी यांच्या संघाला. पाहूया पहिला उद्घाटनी सामना आपण पाहिला होता सारा एंटरप्राइजेस आणि भूमी एंटरप्राइजेस. इथे संधी आहे 24 मध्ये 35 बनवायच्या. मात्र सारा एंटरप्राइजेस संघासमोर होमसाई धाबा 11 की मात्र भूमी एंटरप्राइजेस. पहिला आणि शेवटचा सामना तेच संघ खेळतील की मात्र संतोष कोहली यांचा संघ फायनल मध्ये धडक मारेल ते येणारे 24 चेंडू सांगून जातील. तर निश्चितच येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 35 धावांचं लक्ष कशा प्रकारे भूमी एंटरप्राइजेस संघाकडून पार केले जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे परममित्र वेलगावचे सुपुत्र आणि भिवंडी समालोचक परिवाराचे खजिनदार जयवंत पाटील. थँक्यू कालीराम केनी. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्यशी स्पर्धा आहे. अंजूरगावचा सन्मान वाढवणारी स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आहे. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित अंजूर बिग बॅश 2021 लीग ऑफ लेजंड. निश्चितच मित्रांनो, या स्पर्धेसाठी डोनेशन आलेले तब्बल 5,000 रुपयांचं मोहन मनेरा साहेब यांच्या वतीने त्यांच्या सौभाग्यवती देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सौभाग्यवती नैनाताई मनेरा ताई, आपलं मी मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय, जाहीर आभार व्यक्त करतोय. श्री विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मी जाहीर आभार व्यक्त करतोय. निश्चितच आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला आहे. तर त्यांचा आपण व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. प्रीतम पाटील, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माजी ग्रामपंचायत सदस्य अंजूर तथा विद्यमान निश्चितच ज्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत, सर्वप्रथम आपण मोहनदादा मनेरा यांचा स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांना सन्मानित केले जाते व्यासपीठावर. शॉर्टलेगला चेंडू जाते, मिळेल फक्त एकच धाव ती किरण याला. किरण खातं खोलते, संघाचं खातं खोललेलं आहे. प्रदीप नाईक यांच्याकडून बघा प्रसाद साठी सुवर्ण संधी. जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. चेंडूला शॉर्टम पुल केलेला आहे, पण जबरदस्त क्षेत्रक्षम बघायला मिळते सीमा रेषेवर आणि फक्त मिळेल ती एक सिंगल.
सध्या YouTube वरून डॉक्टर मोरेश्वर गवली सरांनी देखील या स्पर्धेला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. डॉक्टर गवली सर, आपलं मी मनापासून अभिनंदन करते. प्रकाशसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर देवानंद किनी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 4 सेकंड. सेमीफायनलचा सामना आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेल्या दोन्ही संघांनी भूमी एंटरप्राइजेस आणि त्यांना फाईट देताना पाहतोय संघ ओम साई धाबा. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 4 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 35 धावांचं लक्ष आहे. धावफलकावर धावा आहेत फक्त 4. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. ठोस्यास ठोसा असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. बघूया, 4 धावा धावफलकावर आहेत. 35 धावांचं लक्ष आहे. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 31 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, वेळेसंदर्भात सहकार्य करा आणि खरोखरच अंजूर गौरव म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जाते. अंजूर बिग बॅश 2021 खूप चांगली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. हु इज द चॅम्पियन, कारण या अगोदरच अंतिम फेरीत धडक मारली आहे सारा एंटरप्राइजेस या संघाने. जबरदस्त सांघिक कामगिरीच्या बलावर सलगचे 4 सामने जिंकून आतापर्यंत हा संघ अजय राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स निलेश पाटील यांचा संघ आहे सारा एंटरप्राइजेस. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका क्षेत्ररक्षक झेपवतोय. आउटफील्ड मध्ये गचाल क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय प्रकाश याने. निश्चितच 2 धावा कंप्लीट. प्रकाश याने देखील कमालीचं प्रदर्शन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिलेली आहे. प्रभावशाली खेळ त्यांनी केलेला आहे. धावसंख्या धावफलकावर वाढते. 6 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. चिराग, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक संधी होती मोठा फटका खेळण्याची. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 7. किरण पाटील साठी सुवर्ण संधी आहे. प्रदीप नाईक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. 40+ अष्टपैलू खेळाडू आहेत प्रदीप, ज्याने खूप मैदानं गाजवलेली आहेत आणि सध्या पाहतोय आपण बक्षिसांचा वर्षाव. चेंडू मात्र दिशाही नाही. निश्चितच एक धाव जरूर तिथे पूर्ण केलेली आहे. पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. एकावर एक फ्री म्हणजे 2 धाव मिळतील. धावसंख्या वाढते. धावफलक 9. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. अतिशय रंगतदार सामने बघायला मिळाले. किरण पाटील साठी सुवर्ण संधी आहे. प्रदीप नाईक यांच्याकडून बघा, षटकार जर ठोकला तर 500 पारितोषिक दिलं जाईल. चेंडू मात्र बघूया, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तिथे संतोष होता आणि फक्त एकच धाव मिळेल ती प्रकाश याला. अशा प्रकारे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. 35 धावांचं लक्ष अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भूमी एंटरप्राइजेस या संघाला. भूमी एंटरप्राइजेस संघाचे ओनर मालक आहेत सुकेश डाकी, तर ओम साई धाबा या संघाचे मालक आहेत संतोष कोळी. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंच गोरखनाथ पाटील यांचा इशारा येते. व्हाईट बॉल मिळेल. एक सिंगल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. चांगली फाईट बघायला मिळते दोन संघांमध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स आहे दोन्ही संघांचा. अविश्वसनीय खेळ केलेला आहे दोन्ही संघांनी. गोलंदाज सज्ज होते चिराग. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतुल पाटील जे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. बड्डे बॉय एक्सप्रेस गोलंदाज सुरेई. अतुल पाटील या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा.
अंजूर बिग बॅशच्या वतीनं तसेच आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं जोरदार अपील आणि होय फलंदाज बाद होते. लेग बिफोर विकेट. किरण याची खेळी संपुष्टात आलेली आहे. गेलेला आहे तो किरण. आता मात्र 13-24 इक्वेशन दरम्यान आगमन झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगिताताई भोईर मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित अंजूर बिग बॅश 2021 मध्ये आपलं ताई सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चिराग सज्ज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र बघूया इनसाइड आउटचा फटका. सॉफ्ट डिसमिसल. वन मोर विकेट डाऊन. बिग विकेट. रोहित याचा विकेट कदाचित सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 11. जिंकण्यासाठी अजून तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि 24 धावा. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. अजूनही सामन्याचे चित्र स्पष्ट झालेलं नाही. जबरदस्त फाईट, काटेकी टक्कर बघायला मिळते 2 संघांमध्ये. सेकंड सेमीफायनल मॅच आहे ओमसाई धाबा भूमी एंटरप्राइजेसच्या 2 संघांमध्ये. गोलंदाज येते तिसऱ्या षटकासाठी. दीपेश सामना करेल फलंदाज प्रकाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हितेश. 12 चेंडू 24 धावा. चेंडूला अर्ध्या बॅटनं अलॉंग दी कार्पेट खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण तिथे गचाल क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 11. धावांची आवश्यकता आहे 22. बघा खेळाडू कक्षामध्ये काही खेळाडू खाली आलेले आहेत. तुम्हाला चेअर दिलेले आहेत तर आपण चेअरवर बसायचं आहे. आणि बघा प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. A1 जोडी. आता बक्षिसामध्ये वाढ झालेली आहे. प्रेक्षकांना आयवाक्यासाठी तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्याकडून. चेंडू मात्र उंच आकाशामध्ये. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. अतिशय इंटरेस्टिंग प्रेक्षकांना बघायला मिळते आणि लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगतदार होत असतात आणि त्याच उदाहरण बघायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपलकावर 13 आहेत. 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 22. नवीन फलंदाज येते खेळपट्टीवर चिन्मय. स्ट्राईकला मात्र हितेश. गोलंदाज सज्ज दीपेश. उलटा चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडू मात्र सीमा पार. षटकार. प्रेक्षकांनी यायचंय. प्रेक्षकांनी झेल घेतलेला आहे. तब्बल 400 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. 500 रुपये बघा बक्षिसामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. A1 जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आयवा झेल साठी. प्रेक्षक आपण या 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर. हा एक आगला वेगळा उपक्रम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून 500 रुपये त्या प्रेक्षकाला दिले जातील. योगिताताई भोईर
जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलेले आहे. ते प्रेक्षकाला धावसंख्या 19 धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. 16 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट टर्म पूल केलेलं आहे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक सोनू झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो आणि अजून एक फलंदाज धावबाद. पंधरा धावा. अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते. अतिशय ते नवीन फलंदाज, पण जोपर्यंत खेळपट्टीवर हितेश आहे तोपर्यंत मी तर म्हणेन धोक्याची सूचना असेल ती ओमसाई धाबा या संघाला. पण दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फाईट, टॉप इन्काउंटर मॅच, काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळते. दोन्ही संघ लढवई आणि फायटर संघ आहेत. लवकर हार न मानणारे संघ आहेत. शेवटी क्रिकेट आहे. जो जिता वही सिकंदर. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. दीपेश, सामना करेल फलंदाज आतिश. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावांची आवश्यकता आहे. 15 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर दीपेश. चेंडू बघूया बॅटच्या पट्ट्यात, होय येतोय आणि एष्टी रक्षक प्रसाद एष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपतोय. फलंदाज बाद. परेश पाटील, आपण जरी एक जरी षटकार ठोकला तर तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज रोहित. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक. चेंडू मात्र सीमापार षटकार. सांगितलं होतं की हितेश जोपर्यंत खेळपट्टीवर धोक्याची सूचना असणार आहे ती ओमसाई धाबा या संघाला टीम मीटिंग करू नका. 5 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. फलंदाज हितेश ऑन फायर. दुसरा षटकार ठोकलेला आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. छोटा पॅकेट, बडा धमाका. हितेश ऑन फायर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. जागेवरूनच टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावांची आवश्यकता आहे. 9 डॉट बॉल गेल्यानंतर सामना झुकताना पाहतोय आपण ओमसाई धाबा संघाकडे. या उलट षटकार चौकार लागल्यानंतर सामना झुकताना पाहतोय भूमी इंटरप्राइजेस संघाकडे. चढ उतार बघायला मिळते सामन्यामध्ये.
निश्चितच अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही विजयाकडे एक्झॅक्टली कोण अग्रेसर होतोय ते. 4 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला शॉर्ट पुल केलेलं आहे, क्षेत्ररक्षक झेपावते सोनू, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, फक्त मिळेल 1 धाव. आता मात्र 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 8 3 चेंडू 8 धावा. दिलो की धडकने तेज करने वाला आहे मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन, जबरदस्त संघर्ष बघायला मिळतंय. टफ इन्काउंटर दोन संघांमध्ये. निश्चितच दोन्ही संघ लवकर हार न मानणारे संघ आहेत. 3 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र स्ट्रायकर परेश येतोय. 3 चेंडूंमध्ये 8 धावा कंपल्सरी पूर्ण कराव्या लागतील. परेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रदीप नाईक यांच्याकडून. चेंडूला बॅकफुट जाऊन कट केलेलं आहे, पहिली धाव पूर्ण करतोय, फक्त 1 धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सर्वात रोमांचकारी सामना अंजूर बिग बॅश 2021 चा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना पाहतोय. कोण अंतिम फेरीत प्रवेश करणार याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल, पण दोन्ही संघांना समान संधी आहे. 2 चेंडू 7 धावा. चेंडू क्लीन बॉल, दांडीगुल, बाद होते. आता मात्र फलंदाज हितेश. कंपल्सरी 7 चेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्यायची. रोहित निश्चित अतिशय चांगला चेंडू टाकला होता. 1 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र एखादा व्हाईट बॉल किंवा नो बॉल ऑप्शन ठरू शकते, पण गोलंदाजाने ठरवलं तर काम तमाम होईल. पण मी तर म्हणेन 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सज्ज रोहित बॉलिंग मार्कवर. षटकार जरी मारला तरी निश्चितच पराभूत होईल भूमी एंटरप्राइजेस संघ, आणि चेसिंग कंपल्सरीच्या बलावर हा सामना जिंकेल ओमसाई धाबा. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. रोहित उलटा चेंडू आणि निश्चितच बघा मी सांगितलं त्याचप्रमाणे झाले. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे सरसावतोय. सीमा पार चौकार. 1 टू का 4 5 धावा. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जाते. आता मात्र शेवटच्या 1 चेंडूवर जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 2. बघा फ्रीड बॉल आहे आणि शेवटच्या 1 चेंडूवर कंपल्सरी 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. सर्वेश याच्या बॅट मधून हा चौकार बघायला मिळाला. बघा युवा खेळाडू आहे, युवा यंग स्टार खेळाडू आहे, आणि अजूनही मी तर म्हणेन बघा फिल्डिंग चेंज होणार नाही याची नोंद घ्यायची. आपण ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. क्षेत्ररक्षण चेंज होणार नाही. बघा स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तोच आहे. बॅट्समनची स्ट्राइक एंड चेंज झाली असती तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकता. स्ट्राइकला बॅट्समन तोच असणार आहे. क्षेत्ररक्षण चेंज होणार नाही. 1 चेंडू 2 धावेची गरज. खरोखरच जे बसले होते ते आता उभे झालेले आहेत. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना पाहतोय, आणि निश्चितच मला तर वाटते 2 दिवसामधला सर्वात चित्त थरारक सामना जर कुठला असेल तर सेकंड सेमीफायनलचा सामना ओमसाई धाबा आणि भूमी एंटरप्राइजेस. का निश्चितेचा खेळ क्रिकेटला मानला जातो याचं पुन्हा एकदा उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. ग्रेट. शेवटच्या चेंडूवर दडलंय काय. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन डिलिव्हरी. चेंडू मात्र फलंदाजाच्या आवाक्याच्या आणि रीचच्या बाहेरचा आहे. बघूया पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, बघा फलंदाजाच्या आवाक्याच्या आणि रीचच्या बाहेरचा चेंडू होता.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कुठल्याही प्रकारचा तिथे आपण पंचांना इंट्रक्शन करायचा नाही. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. चांगला निर्णय पंचांचा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्कोर लेवल झालेला आहे. शेवटच्या बघा, सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या सामन्यासाठी. बिग बॅश अंजुरचा आता इथे विजय होताना काय सामना रंगतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. यस, फ्री हिट कंटिन्यू. शेवटचा एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची आवश्यकता. फ्री हिट कंटिन्यू. यस, फ्री हिट कंटिन्यू. दोन्ही संघांचं मी खूप कौतुक करेन. जबरदस्त फाईट बघायला मिळते दोन संघांमध्ये. फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालेला आहे. बघा, पुन्हा एकदा नमूद करतो या स्पर्धेची नियमावली आहे. चेसिंग कंपल्सरी. चला, फिल्डिंग लावून घ्या. ओमसाई धाबा. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोष कोहली वेळे संदर्भात सहकार्य करा, कारण आपल्याला अजून एक अंतिम फेरीचा सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघांचं मी खूप कौतुक करेन. चांगली फाईट. आता पुन्हा एकदा तोच प्रकार. जे बसले होते ते उभे झालेले आहेत. उभे होते ते बसलेले आहेत. चला, शेवटचा एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची आवश्यकता आहे. कोणी आतमध्ये जाऊ नका. बघा, सामना कोणी जिंकू द्यात. यानंतर आपल्याला लगेचच फायनलचा टॉस करायचा आहे. एक चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज तयार रोहित. रोहित, शेवटचा चेंडू आहे. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन एका धावेची आवश्यकता आहे. कुठल्याही पाठीराख्याने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही प्लीज. ह्या चेंडूचा आता भाव सोन्यापेक्षा जास्त झालेला आहे. बघा, जिथे फ्री बॉल आहे लक्षात घ्या. आणि सामना कोणी जिंकू द्या, कोणी आतमध्ये जाऊ नका. चेंडूला मात्र चॉप केलंय. धाव पूर्ण केले आणि भूमी एंटरप्राइजेस हा संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक ओमसाई धाबा. हार्ड लक संतोष कोहली. पण प्रेक्षकांना विनंती